प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, भारताच्या संसदेमध्ये सुमारे 788 खासदार, लोकसभेमध्ये 543 खासदार आणि राज्यसभेमध्ये सुमारे 245 खासदार, एकूण 788 खासदार भारताच्या संसदेमध्ये. शेकडो आमदार, विविध राज्यांमध्ये शेकडो आमदार आणि संपूर्ण देशामध्ये राजकीय पक्ष म्हटलं तर शेकडो राजकीय पक्ष. परंतु आज जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे, जंतर मंतरवरती जे शांततापूर्ण पद्धतीनं विद्यार्थी आंदोलन सुरू आहे, त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग मात्र या 788 खासदारांपैकी, या हजारो आमदारांपैकी केवळ एका वाघानं, चंद्रशेखर आझाद नावाच्या वाघानं फक्त सहभाग नोंदवलाय. फक्त सहभाग नोंदवला नाही तर हा चंद्रशेखर नावाचा वाघ, भीम आर्मीचा वाघ प्रत्यक्ष मैदानात आहे, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. भर पावसामध्ये चंद्रशेखर आझाद हे विद्यार्थ्यांसाठी धरणं आंदोलन करत होते. वास्तविक पाहता पहिल्या दिवशी म्हणजे 20 जुलै रोजी जो विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व मोर्चा काढला संसद भवनावर, आणि त्या संसद भवनावर निघालेल्या मोर्चाला पांगवण्यासाठी त्याच्यावरती निर्दयी लाठी मार केंद्र सरकारच्या पोलिसांनी केला. केंद्र सरकारने अतिशय निर्दयीपणे ह्या मुलांना मारहाण केली. थेट डोक्यांमध्ये लाट्या काठ्या घातल्या गेल्या. अर्थात त्याच्यामध्ये काही वर्दीवालेही होते आणि काही वर्दी नसणारेही होते. ते वर्दी नसणारे कोण होते हा मोठा प्रश्न आहे. ते गुंड होते का, सवाल विचारला जात आहे. अभिजित दिपके जे या आंदोलनाचे प्रणेते आहे, त्या अभिजित दिपके यांनी थेट सवाल उपस्थित केलाय, ते गुंड होते का. त्याही पुढे जाऊन अभिजित दिपके यांनी थेट म्हटलंय हे पोलिसांच्या वेशातील गुंड होते, ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे गुंड होते आणि या गुंडांनी नेम धरून मारलं. वास्तविक पोलीस दल एक कितीही मोठं आंदोलन चिघळलं, दंगल झाली तरी नागरिकांच्या डोक्यामध्ये काठ्या घालत नाही. ते त्याच्या अंगा खांद्यावरती मारतील पण डोक्यावरती कधीही लाठी घालत नाही. इथे मात्र डोक्यांवरती लाठ्या काट्या घालण्यात आल्या. हे गुंडांचं लक्षण नाही तर मग कोणाचं लक्षण आहे. अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा रास्त आहे. त्याचे उत्तर जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत मिळणं निश्चितपणे अपेक्षित नाही, आणि ती अपेक्षा ही कोणी करता कामा नये. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा की देशामध्ये शेकडो राजकीय पक्ष असताना, हजारो आमदार असताना आणि 788 पेक्षाही जास्त खासदार असताना एकटा चंद्रशेखर रावण त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी लढतोय. महाराष्ट्रात देखील त्या उलट काही परिस्थिती नाही. महाराष्ट्रात देखील एकटे प्रकाश आंबेडकर, होय, वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे एकटे या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढत आहे. मित्रांनो, गेली महिन्याभरा आधीपासून कॉक्रोच जनता पक्षाच्या बॅनर खाली, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली, सोनम वांगचूक यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य आणि दिव्य असं आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे. दिल्लीमध्ये ते आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये एकमेव पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी. त्याने महाराष्ट्रामध्ये देखील ह्याच प्रश्नांवर, विद्यार्थ्यांच्याच प्रश्नावर, नीट पेपर फुटीच्याच प्रश्नावर आंदोलन केलं. त्यांचंही मोठं आंदोलन सुरू आहे.
अशा वेळेला इतर राजकीय पक्ष हे झोपा काढतात काय? त्या राजकीय पक्षांना झोपा लागल्यात काय? त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न दिसत नाहीत का? राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्षांच्या फक्त निवडणूक लढवणं एवढंच काम आहे का? जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवणं त्याचं काम नाही का? मित्रांनो, ज्या वेळेला सत्ता गप्प राहते ना, त्यावेळेला विरोधी पक्षाला आवाज उठवावा लागतो. परंतु ज्या वेळेला सत्ता आणि विरोधी पक्ष दोघेही गप्प राहतात, त्यावेळेला मात्र जनतेलाच मैदानात उतरावं लागतं आणि आपला आवाज बुलंद करावा लागतो. आजच्या घडीला तेच दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार तर ढिम्म आहे, सरकार झोपलेलं आहे, किंबहुना सरकार हुकुमशाही प्रदर्शन करत आहे. त्यांना काही तुमच्या लोकमताचं कदर नाही, त्यांना तुमचा आदर नाही, तुमच्या आंदोलनाशी त्याला काही घेणं देणं नाही. आणि म्हणून जर त्यांना तुमच्या लोकमताचा आदर असता, लोकशाहीचा आदर असता, तर त्यांनी काल विद्यार्थ्यांवरती तुफानी लाठी हल्ला केला नसता. परंतु या सरकारला काही घेणं देणं नाही. सरकारला घेणं देणं नाही, त्याचा जाब विरोधी पक्षाने विचारायला पाहिजे होता, पण विरोधी पक्ष देखील गप्प आहे. अशा वेळेला एक खरा आंबेडकरवादी हा कधीच गप्प राहू शकत नाही. चंद्रशेखर आझाद, रावण आणि ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आरपार इमानदार आंबेडकरवादी, ते गप्प राहणं शक्य असं नव्हतं. आज संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारे छुपी समझोता न करता भाजपाबरोबर कोणत्याही प्रकारचा छुपा समझोता न करता जाहीरपणे आणि थेटपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती मैदानात उतरले. मित्रांनो, आम्ही अतिशयोक्ती करत नाही, हे सत्य आहे. ते सत्य तुमच्याही डोळ्यांना तुम्हाला दिसतंय. या मैदानात कोण उतरलंय? एकटे चंद्रशेखर ना? अरे निदान त्यांचं पाहून इतरांनीही आता मैदानात यायला पाहिजे. मित्रांनो, ज्या दिवशी 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी जो मोर्चा काढला, त्याच वेळेला जर राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते यांनी आपले खासदार त्या ठिकाणी आणले असते ना, तर कोणाची मजाल झाली नसती या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला करायची. त्याच दिवशी धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला असता, किंबहुना त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागली असते मोदीला. परंतु राहुल गांधी आपल्या खासदार सहकाऱ्यांना का घेऊन त्या लढ्यामध्ये आले नाही, हा एक अनाकलनीय आणि रहस्यमयी प्रश्न आहे. का आले नाही? लढाई तुम्ही भाजपाच्या विरुद्ध लढताय म्हणताय ना, तुमचा दावा आहे ना, तुम्ही भाजपाचे विरोधक आहात. परंतु तुमच्या कृतीमधून मात्र तुम्ही वारंवार काँग्रेस आणि भाजपा हे एक आहेत की काय अशी शंका निर्माण होते. दलित असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, विद्यार्थी असो की कामगार असो की शेतकरी असो, या सगळ्यांसाठी लढणारा फक्त एक आणि एकच आहे, ते म्हणजे आंबेडकरवादी. होय, फक्त आंबेडकरवादीच लढू शकतात. सत्तेला टक्कर देण्याची ताकद फक्त आंबेडकरवाद्यांमध्येच आहे. हे पुन्हा एकदा भाई चंद्रशेखर आणि ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध करून दाखवले. आज महाराष्ट्रातले विरोधी पक्ष का गप्प आहेत? देशातले विरोधी पक्ष का गप्प आहेत? भारतीय जनता पक्ष त्यांना काहीतरी टास्क देणार आणि तो टास्क पूर्ण करण्यामध्ये मग्न राहतात. तेवढाच टास्क खेळण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट राहतो, बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती प्रकाशजी आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद यांनी सरकारला घाम फोडलाय. चंद्रशेखर आझाद यांच्या नुसत्या तिथं बसण्यानं, धरणे देण्यानं विद्यार्थ्यांना बळ आलंय. प्रकाशजी आंबेडकरांच्या नुसत्या जाण्यानं, त्यांच्या भेटीनं विद्यार्थ्यांना 10 हत्तीचं बळ आलंय. कारण या विद्यार्थ्यांना माहित आहे, प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि चंद्रशेखर भाई हे आपल्यासाठी इमानदारीनं लढणारे आपले नेते आहेत, आपलं नेतृत्व आहे. मॅनेज होणारं नेतृत्व नाही. सत्ताधाऱ्यांपुढे शरण जाणारं नेतृत्व नाही. त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांनो, तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबत ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद, रावण आहेत,
तुमच्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे तुम्ही एकटे नाही, तुमचा लढा बुलंद आहे. तुम्ही जिंकणार जिंकणार. मित्रांनो, विद्यार्थ्यांनी देखील तो निर्धार केलाय. तुम्ही आमच्यावरती लाठ्या चालवा, तुम्ही आमच्यावरती गोळीबार करा, तुम्ही आमची डोकी फोडा किंवा आम्हाला मारून टाका. आम्ही आता रणांगणात उतरलोय ते मरणाच्याच तयारीनं. मेलो तरी चालेल, पण आता न्याय अधिकार घेतल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही हा निर्धार विद्यार्थ्यांनी केलेला आहे. गोळ्या घालाल, लाठ्या चालवाल, किती. मित्रांनो, 20 तारखेला विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं. इथल्या मगरूर सत्तेनं विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये लाट्या काठ्या चालवल्या, पण हा विद्यार्थी डगमगला नाही, घाबरला नाही आणि घरी पळाला सुद्धा नाही. बाकीचे सभागृहातून पळाले, विद्यार्थी मात्र मैदानातून पळाला नाही. तो ताकदीने उभा राहिला. आणि आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जेवढी गर्दी पहिल्या दिवशी होती त्याहीपेक्षा जास्त गर्दी बघायला मिळाली. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या या जिद्दीला आणि संघर्षाला सॅल्यूट. भारतीय विद्यार्थी आहे, भगतसिंगांना आदर्श मानणारा विद्यार्थी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या मस्तकात घेऊन चालणारा विद्यार्थी आहे. तो तुमच्या मगरूर सत्तेला, तो तुमच्या क्रूर लाठ्यांना, तो तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना सुद्धा भीत नाही, घाबरत नाही. तुम्ही आहात कोण? जनतेपुढे सत्ता शून्य आहे. जनता सर्वोच्च आहे, जनता सर्वोच्च आहे. सत्तेला विचारतोय कोण? सत्ता जर जनतेसाठी असेल तर ती सत्ता हजारदा आमच्यासाठी प्राणप्रिय. परंतु सत्ता जर जनतेच्या विरोधात असेल तर अशा सत्तेला आम्ही लाथ मारतो. विद्यार्थी हेच ठणकावून सांगत आहे. विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी हो. सोनम वांगचूक यांच्या प्रयत्नांना यश मिळो. अभिजित दिप्ते सारख्या तरुण नेत्याला दैदिप्यमान यश मिळो, याच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.